आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जॉनसबर्गांत जाल्ल्या 2 दिसांच्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेत वांटो घेतल्या उपरांत आज सकाळीं नवी दिल्लींत परतले। न्यायमूर्ती सूर्यकांत आज भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हूण सोपूत घेतले। जम्मू काश्मीरांतल्या चूनखडीच्या खणीज ब्लॉकांचो आयज निलाव जम्मूत औपचारीकपणान सुरू जातलो। भारतीय नौदळ आज मुंबईत माहे ह्या उथळ उदकांत संचार करूंक शकपी पाणबुडी विरोधी युद्धनौकांचें जलावतरण करतली। दक्षिण आफ्रिके आड जावपा आशिल्ल्या 3 एका दिसांच्या खेळां माळे खातीर KL राहुल भारतीय पंगडाचें फुडारपण करतलो। आतां पुराय खबरो। दक्षिण आफ्रिकेंतल्या जॉनसबर्ग शारांत काल सांजवेळा G20 फुडाऱ्यांची शिखर परिशद सोंपली। एकचार समानता स्थिरता ह्या विशयाचेर 2 दिसांची शिखर सभा जाली। अंदू पयलीच खेप शिखर परिशद आफ्रिका खंडांत जाली। शिखर सभेच्या तिसऱ्या सत्रांत उलोवप करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें, तंत्रगिन्यान अर्थीक केंद्रीत न्हय तर मनीस केंद्रीत, राष्ट्रीय न्हय तर जागतीक आनी विशिश्ट मॉडेला परस ओपन सोर्साचेर आदारीत आसूंक जाय। प्रधानमंत्री मोदी हांणी सतत विकास, विश्वसनीय वेपार, निश्पक्ष वित्त आनी सगळ्यां खातीर समृद्धी सुनिश्चित करपी प्रगती हांचेर भर दिलो। प्रधानमंत्री मोदी हांणी फेब्रुवारी 2026 भारत सर्वजन हिताय सर्वजन सुखाय सगळ्यांचे कल्याण आनी आनंद ह्या विशयाचेर AI इम्पॅक्ट समिटाची येजमानकी करतलो अशें जाहीर केलें आनी सगळ्या G20 देशांक वांटो घेवपा खातीर आमंत्रीत केलें। शिखर सभेच्या फाटभुंयेर तांणी जायत्यो द्विपक्षीय आनी त्रिपक्षीय बसका घेतल्यो। जॉनसबर्गांत जाल्ल्या 2 दिसांच्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेत वांटो घेतल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी आज सकाळीं नवी दिल्लींत परतले। जॉनसबर्गांत जाल्ल्या G20 शिखर सभेच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी इटलीच्यो प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी हांची जॉनसबर्गांत भेट घेतली। वेपार, गुंतवणूक, संरक्षण, नवनिर्माण, AI, अवकाश आनी शिक्षण हांचे मदले संबंद आनीक खोल करपाचेर तांणी फलदायी चर्चा केली। तशेंच दोनूय फुडाऱ्यांनी आतंकवादाच्या वित्तपुरवठ्या आड सहकार्य वाडोवपा खातीर संयुक्त उपक्रमाचें अनावरण केलें, जाका लागून जागतीक सुरक्षे खातीर सामायिक वचनबद्धताय बळकट जाली। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें, भारत इटली धोरणात्मक भागीदारी आनीक घटमूट जायत आसा, ताचो दोनूय देशांच्या लोकांक व्हड फायदो जाता। जॉनसबर्गांत जावपी G20 शिखर सभेच्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कॅनडाचो प्रधानमंत्री मार्क कार्नी हांचे कडेन बसका घेतली। येत्या कांय म्हयन्यांत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आनी नवोन्मेश, उर्जा आनी शिक्षण ह्या क्षेत्रांत द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करपाचें दोनूय फुडाऱ्यांनी मान्य केलें। संरक्षण आनी अंतरीक्ष क्षेत्रांत सहकार्याचो विस्तार करपाचे शक्यतायेचेरूय ऐकमत जालां अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां। न्यायमूर्ती सूर्यकांत आज भारताचे सरन्यायाधीश म्हूण सोपूत घेतले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तांकां राष्ट्रपती भवनांत पदाचो सोपूत दितल्यो। न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53वे सरन्यायाधीश आसतले। ते काल सेवानिवृत्त जाल्ल्या न्यायमूर्ती भूषण R गवई हांची सुवात घेतले। सरकार देशांत ड्रग्स तस्करी करपी टोळयांक अभूतपूर्व वेगान उध्वस्त करता अशें घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां। ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस खाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आनी पुलीस पंगडांनी हालींच नवी दिल्लींत 262 कोटी रुपया मोलाचे 328 किलो मेथाफेटामाइन जप्त करून 2 व्यक्तींक अटक केल्या अशें तांणी सांगलें। दिल्लींत आतां मेरेन जप्त जाल्ली मेथाफेटामाइनाची ही सगळ्यांत व्हड खेप। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे ड्रग्स मुक्त भारताचे सपन साकार करपा खातीर संबंदीत खातें एकठांय येवन वावुरता हें ही कारवाय सिद्ध करता अशें घरमंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां। हे कारवाये खातीर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आनी दिल्ली पुलिसांच्या जोड पंगडाक तांणी परबी दिली। वेंचणूक आयोगान काल सांगलें की खासा व्यापक पुनरावलोकन SIRचो दुसरो पावंडो सुरू जाल्या सावन 50 कोटी 47 लाखां पेक्षा चड गणना फॉर्म मतदारांक वाटल्यान ह्या पावंड्यान आस्पावीत आशिल्ल्या सुमार 51 कोटी मतदारां पैकी 99% वयर मतदारां पर्यंत हे फॉर्म पावला। SIRचो दुसरो पावंडो ह्या म्हयन्याच्या 4 तारखे सावन 9 राज्यांनी आनी 3 केंद्रशासीत प्रदेशांनी सुरू जालो। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात। 22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की
और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%। नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी। कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी। जम्मू काश्मीरांतल्या चुनखडीच्या खनिज ब्लॉकांचे पयलो लिलाव आज जम्मूत औपचारिकपणान सुरू जातलो। कोळसो मंत्री जी किशन रेड्डी ह्या लिलावाचे अध्यक्षपद सांबाळटले। केंद्र आनी राज्य सरकारा मदली घटमूट भागीदारी आनी ह्या वाठारा खातीर ह्या उपक्रमाचे धोरणात्मक म्हत्व हातूंतल्यान दिसून येता अशें खण मंत्रालयान सांगलें। जम्मू काश्मीर प्रशासनान एक परिपत्रक जारी करून संविधान दीस मनोवपाचो आदेश दिला। भारताचे संविधान आपणायल्ल्याच्या स्मरणार्थ दर वर्सा 26 नोव्हेंबराक संविधान दीस मनयतात। भारतीय नौदळ आज मुंबय नौदळाच्या गोदींत माहे श्रेणींतले माहे ही उथळ उदकांत संचार करूंक शकपी पाणबुडी विरोधी युद्ध नौकाचे जलावतरण करतली। पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिस कमांडिंग इन चीफ व्हायस ॲडमिरल स्वामीनाथन हांच्या प्रमुख उपस्थितीन हो सुवाळो जातलो। ह्या सुवाळ्याची अध्यक्षता लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करतले। माहेचो नौदलाच्या ताफ्यात आस्पाव हे उथळ उदकांत संचार करूंक शकपी स्वदेशी बनावटीच्या युद्ध नौकांच्या नव्या आवृत्तीच्या आगमनाचे प्रतीक ठरतले। माहे हे जहाजाचे निर्माण 80% मायज स्वदेशी साहित्यान केला। हे युद्ध नौकेची रचना, बांधकाम आनी एकीकरणान देशाच्या वाडट्या कौशल्याचे प्रदर्शन करता। देशाच्या पश्चिम सागर किनाऱ्याचेर ती सायलंट हंटर म्हणून काम करतली। काल पणजे कला मंदिरान जाल्ल्या पयल्या मास्टर क्लासान नामनेचो अभिनेतो अनुपम खेर हाणें शेकड्यांनी प्रेक्षकांक मंत्रमुग्ध करपी सादरीकरणान पुरायपणान वेधून घेतले आनी गिविंग अप इज नॉट अ चॉयस ह्या विशयाचेर आधारीत सत्रांत आपल्या खास विनोद बुद्धी आनी जिवंतदृश्टीन उपस्थितांची मनां जिंकली। अनुपम खेर हाणें सत्राची सुरवात सारांश चित्रपटांतली आपली मुखेल भुमिका हातांतल्यान वचून चित्रीकरणाच्या कांय दिसां आदीं परत मेळिल्ल्याची कथा सांगून केली। 6 म्हयन्यां परस चड काळ ह्या भुमिके खातीर मनासावन काम केले उपरांत अकस्मात न्हयकारिल्ल्यान ताका सामको धक्को बसलो। निर्शेवन मुंबय शाराक सदांच खातीर निरोप दिवपाचो निर्णय घेतकीर तो निमाणी खेप फिल्माचो दिग्दर्शक महेश भटाक मेळपाक गेलो। अनुपम खेराची तीव्र प्रतिक्रिया पळोवन भटान आपलें मत बदलून परतून खेराक मुखेल भुमिका दिली। हो खीण खेराच्या कारकिर्दींतलो एक निर्णायक टप्पो थरलो। ह्या अनुभवाचेर विचार करतना खेर हांणी म्हळें, सारांश ह्या सिनेमान ताका हार न मानपाचो धडो शिकयलो। अनुपम खेर हाणें पुराय सत्रांत आपल्याच जिणेंतलीं जायतीं उदाहरणां दिलीं। हवामान खात्यान आज मेरेन पश्चिम उत्तर प्रदेशाच्या उत्तरेकडल्या भागांत दाट धुकें पडटले असो अदमास उक्तायला। तशेंच तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरला, माहे आनी अंदमान आनी निकोबार जुंव्यांचेर कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडटलो असो अदमास आयएमडीन केला। तशेंच आज लक्षद्वीपाच्या कांय वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। कोलंबोन भारतान नेपाळाक 7 विकेटींनी हारून पयले एसबीआय दृष्टिबाधित महिला क्रिकेट विश्वचषक जिखला। नेपाळान दिल्ल्या 115 धांवड्याच्या लक्ष्याक जाप दितना भारतान 12 ओव्हरीन 1 बॉलान 3 बाद 117 धांवडे करून वस्तादपण जोडले। भारतीय महिला क्रिकेट पंगड हो नवो संवसारीक किताब जिखपी पयलो पंगड जाला। भारतीय क्रिकेट नियामक मंडळान दक्षिण आफ्रिके आड जावपा आशिल्ल्या एका दिसाच्या खेळा माळे खातीर पंगड जाहीर केला। दुखापत जाल्ल्यान शुभमन गिल ह्या माळेन खेळचो ना। ताचे सुवातेर KL राहुलाक पंगडाचो कर्णधार नेमला। पयलो एका दिसाचो खेळ 30 नोव्हेंबर सावन रांचीन, 3 डिसेंबराक रायपुरान आनी 6 डिसेंबराक विशाखापट्टणमात जातलो। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जोहान्सबर्गांत जाल्ल्या 2 दिसांच्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेन वांटो घेतल्या उपरांत आज सकाळीं नवी दिल्लींत परतले। न्यायमूर्ती सूर्यकांत आज भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हूण सोपूत घेतले। जम्मू काश्मीरांतल्या चुनखडीच्या खनिज ब्लॉकांचे पयलो लिलाव आज जम्मूत औपचारीकपणान सुरू जातलो। भारतीय नौदळ आज मुंबयन माहे ह्या उथळ उदकांत संचार करूंक शकपी पाणबुडी विरोधी युद्ध नौकाचे जलावतरण करतली। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।